हॅलो, मी प्रियंका सतपाळ तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. जसं की प्रत्येकजण आता सप्टेंबर 2025मध्ये काय घडणार याची वाट बघत आहेत स्वतःच्या राशीसाठी. सो आज आपण घेऊन आलो आहोत मिथुन राशीसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. त्यामध्ये आपण ऑलमोस्ट सगळं कव्हर करणार आहोत. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी काय करायचं आपल्याला 1176 टाईप करायचे आणि या एनर्जी सोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचे. ठीक आहे. तर बघूया आपण मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. ओके, आपण सुरुवात करूया रिलेशनशिप रीडिंग पासून. रिलेशनशिपच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा महिना. ओके, खूप सुंदर असणार आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून आलेला आहे. जे जे मागाल ते ते मिळेल रिलेशनशिपमध्ये. म्हणजे तुमच्या पार्टनरच्या बाबतीमध्ये तुम्ही केलेल्या सगळ्या अपेक्षा तुमच्या पूर्ण होतील. नवीन रिलेशनशिप जरी फॉर्म होणार असेल तरी ते तुमच्या मनासारखी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची फार जास्त शक्यता आहे. पेज ऑफ सॉर्ट्स रिव्हर्स पोझिशनमध्ये आले म्हणजे एक प्रकारचा सिरियसनेस असेल या रिलेशनशिपला घेऊन. तुम्हाला वाटेल की या महिन्यामध्ये खरं बॉन्डिंग म्हणतात ना, आतापर्यंत वरवर वाटत होतं, पण या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये ॲक्च्युली खूप चांगलं बॉन्डिंग होत आहे दोघांचं. तो खूप छान कार्ड्स आलेले आहेत रिलेशनशिपसाठी. आता आपण बघूया की फायनान्सेस कसे असणार तुमचे. सो मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025मध्ये फायनान्सेस कसे असणार आहेत. ओके, थोडं खडतर असणार आहे. हा महिना खर्चिक असणार आहे आणि हे खर्चाचं गोळाबेरीज कशी जमवायची याचा विचार करण्यामध्ये तुमची म्हणजे अशी झोप उडण्याची पण फार जास्त शक्यता आहे. आणि दुसरं कार्ड सांगतं द हर्मिट की मोस्टली ह्या आर्थिक अडचणींमुळे असेल कदाचित, पण तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त काय म्हणतात समाजामध्ये खूप जास्त इव्हेंट्सला जाण्याचा तुम्ही टाळाटाळ कराल किंवा कुठल्या ना कुठल्या लग्न कार्य असतील किंवा कुठलेही समारंभ असतील तर त्या कार्याला जाण्याचं तुम्ही टाळाल. बिकॉज थोडेसे तुम्हाला आर्थिक चणचण असणार आहे या महिन्यामध्ये किंवा त्याचं गणित जमवणं जरा कठीण जाणार आहे. ठीक आहे. सो आयसोलेशन पसंत कराल रादर दॅन सगळ्यांमध्ये मिक्सअप होण्यापेक्षा मिथुन राशीची लोक. फायनान्सेस तर थोडे कठीण आहेत. आपण बघूया की तुमच्या करिअर गायडन्समध्ये मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 कसा असणार आहे. अतिशय उत्तम. ठीक आहे. नोकरीच्या ठिकाणी किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये खूप जास्त चांगले रिझल्ट मिळतील असं हे कार्ड सांगतं. द सनचं कार्ड आहे. तो काही अडथळे होते काही बाबतीमध्ये ते दूर होणार आहेत सप्टेंबर 2025मध्ये. शिवाय तुमच्याकडे मगाशी जे कार्ड आलं होतं की फायनान्सेसचं गणित बसवू कसं, तर जास्तीत जास्त रक्कम खर्च करण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करण्याकडे तुमचा कल असेल असं सुद्धा हे कार्ड सांगतात. बिझनेसमध्ये प्रॉफिट होईल. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा काय म्हणतात सॅलरी इन्क्रीमेंटचे खूप जास्त चान्सेस आहेत असं हे कार्ड सांगतं. जर तुम्ही प्रोजेक्टवर काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळण्याचं सुद्धा हे कार्ड सांगतं. इन्व्हेस्टमेंट करिअरच्या बाबतीमध्ये हे कार्ड आले म्हणजे काय आहे की जे काही इनपुट तुम्ही दिले होते आणि त्यातून तुमची जी काही कमाई झालेली आहे ती कमाई जास्तीत जास्त सेव्हिंग करण्याकडे तुमचा या महिन्यामध्ये कल असेल असं हे कार्ड सांगतं. आणि चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे आपली हेल्थ. मिथुन राशीच्या लोकांसाठी हेल्थसाठी कोणते कार्ड्स टॅरो आपल्याला दाखवतात ते आपण बघूया. ओके, या महिन्यामध्ये हेल्थवरती खर्च होण्याची फार जास्त शक्यता आहे. द हाय प्रिस्टेसचं कार्ड रिव्हर्स आलेलं आहे म्हणजे असं होऊ शकतं की खूप जास्त एक्सपोज झाल्यामुळे म्हणजे खूप जास्त एक्झर्शन झाल्यामुळे थकायला होण्याची फार जास्त थकवा येऊ शकतो आणि डॉक्टरांकडे गेल्यामुळे त्याच्यावरती तुमचा आर्थिक खर्च पण होऊ शकतो. ठीक आहे. छोटी मोठी गडबड असेल पण ह्या सप्टेंबर 2025मध्ये तुमच्याकडून तब्येतीच्या कुरबुरींवरती पैसे खर्च होण्याचं कार्ड सांगत आहे. पैसे खर्च होतील असं सांगते आहे. सो शिवाय हे सांगायचं राहिलं द हाय प्रिस्टेस हे कार्ड रिव्हर्स आल्यामुळे ना बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला जर डोक्याशी रिलेटेड म्हणजे डोकंदुखी असेल, अर्धशिशी असेल, असे जर काही तुम्हाला त्रास असतील तर ते कमी होण्याचे पण हे कार्ड सांगतं कारण हे रिव्हर्स पोझिशनमध्ये आलेलं आहे. सो तो एक चांगला हे असू शकतो आपल्यासाठी पॉईंट असू शकतो. आता आपण बघूया
की तुमच्या गुरूंचं स्मरण करा. आणि आपण बघूया मिथुन राशीच्या लोकांसाठी त्यांचे गुरु सप्टेंबर 2025 मध्ये जगताना वागताना काय घडणार आहे, कसं असणार आहे, याच्यासाठी काय ॲडवाईस देतात ते आपण बघूया. ठीक आहे, आपण 2 कार्ड्स काढतोय. द पॉवर ऑफ उदी आणि लुक विदिन. खूप जास्त चान्सेस आहेत मिथुन राशीच्या लोकांसाठी की तुमच्यापर्यंत कुठून ना कुठून, कारण हे कार्ड जेव्हा माझ्या क्लायंटसाठी आलंय, आपोआप शिर्डीहून त्यांना उदी आलेली आहे. शिर्डी स्पेसिफिक शिर्डी, शिर्डीहून उदी आलेली आहे किंवा शिर्डीला जाण्याचे योग आलेले आहेत. प्रति शिर्डीला पण जाण्याचे योग आलेले आहेत आपोआप. तर ज्यांच्या बाबतीत आजपर्यंत आलं, तर आता तुमच्या बाबतीत आले द पॉवर ऑफ उदी. उदी इज ऑल पॉवरफुल, इट्स पॉवर कॅन नॉट बी डिस्क्राईब बाय वर्ड्स. सो हेल्थ इश्यूजमध्ये सुद्धा तुम्ही जर तुमच्याकडे साईबाबांची उदी असेल किंवा तुमच्या गुरूंचा अंगार असेल, तो वापरलात तरी तुम्हाला त्याच्यामध्ये आराम मिळू शकतो. आणि लुक विदिन. गॉड इज विदिन यू, इन युअर हार्ट अँड माइंड. ते जी गोष्ट तुम्ही बाहेर शोधताय ॲक्च्युली ती तुमच्यामध्येच लपलेली आहे असे तुम्हाला गुरु सांगतात. सो पहिले स्वतःचा शोध घ्या. द हर्मिटचं कार्ड आलं होतं आपल्याला, ते सुद्धा तेच सांगतं की पहिले स्वतःचा शोध घ्या. तुम्ही स्वतःला कुठे पाहता, आत्मपरीक्षण कसं करता, हे या महिन्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. आता आपण पाहूया आपलं आवडतं एंजल्सचं ॲडवाईस काय आहे. सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांसाठी एंजल्स ॲडवाईस काय आहे ते आपण बघूया. एक तर नो नीड टू वरी आणि ॲबंडन्स. अरे वा, पैसे कुठल्या ना कुठल्या मार्गाने येणार आहेत. इट इज ऑन द वे. आणि नो नीड टू वरी. तो ज्या गोष्टीची तुम्हाला चिंता कार्ड्सनी दाखवली ना, टारो कार्ड्सने, की या वेळेला जरा पैशांची चणचण असणार आहे, तर एंजल्सचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि एंजल्स म्हणतात की ॲबंडन्स येत आहे. सो जरी महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशांची चणचण जाणवली तरी महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला हे जाणवेल की गोष्टी काय म्हणतात, खर्च येत गेले पण ते खर्च भागवण्यासाठीचे रस्ते सुद्धा आपोआप सापडले. सो व्हेरी गुड. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीतले मिथुन राशीचे कोणी असतील, तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक, त्यांना सुद्धा ही रील शेअर करा. थँक्यू सो मच.